हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा टॉपिक बघत आहोत. त्याचं नाव आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. आपला टॉपिक चालू आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. त्याचा आपण पुढचा क्वेश्चन बघत आहोत. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ लिमिट. आता इथं आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये लिमिट दिलेल्या असतात. एका लिमिटला आपण अप्पर लिमिट म्हणतो, एका लिमिटला लोअर लिमिट म्हणतो. क्वेश्चन दिलेला आपल्याला इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 dx अपॉन अंडर रूट 3 + 2x + x². ओके, याच्यामध्ये अप्पर लिमिट दिलेलं आहे आपल्याला 2, लोअर लिमिट दिलेलं आहे 0. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला आपण = गिवन क्वेश्चन ॲज्युम करून घेतो. त्यानंतर आपण क्वेश्चन बघतो कोणता फॉर्म्युला वापरून आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. त्यासाठी आपण फंक्शन ऑब्झर्व करूया. आता फंक्शन जे आहे ते अंडर रूटमध्ये दिले, डिनॉमिनेटरला अंडर रूटची टर्म आहे, त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की अंडर रूटच्या टर्मचे आपण फॅक्टर पाडू शकत नाही. त्यामुळे मी इथं लिहिलं आहे वी कॅन नॉट गेट फॅक्टर ऑफ अंडर रूटच्या टर्मची जी काही टर्म आहे तिचे. देअरफॉर सो वी हॅव टू कॅल्क्युलेट थर्ड टर्म. आपण हा जो क्वेश्चन आहे हा थर्ड टर्मने आपण आता सॉल्व करणार आहोत. थर्ड टर्मचे आपण व्हिडिओ देखील बनवलेले आहेत अगोदरच. थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे थर्ड टर्म = 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे आपला ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण इथं थर्ड टर्म कॅल्क्युलेट केली. आपली थर्ड टर्म आली आहे 1. थर्ड टर्म आल्यानंतर इथं आपण कोइफिशियंट ऑफ एक्स घेतो. कोइफिशियंट ऑफ एक्सच्या जोडीची टर्म किती आपली 2 ती घेतली. ओके, त्यानंतर थर्ड टर्म आली. थर्ड टर्म आल्यानंतर आपण ती काय करतो, एकदा ॲड करतो, एकदा सबस्ट्रॅक्ट करतो. डिनॉमिनेटरमध्ये थर्ड टर्म एकदा इथं आपण ॲड केली, सबस्ट्रॅक्ट केली. कुठं ॲड केली बघा, थर्ड टर्म आपली 1 आहे, इथं मायनस केली, इथं प्लस केली. ओके, अरेंज करावं लागतं ते आपल्याला. अरेंज केल्यानंतर ही ॲन्सर मला भेटलं 4 मायनस इन ब्रॅकेट x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ही जी टर्म आहे ही कशाचं एक्सपान्शन आहे, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. त्याच्याऐवजी मी इथं x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं आणि हा 4 ॲज इट इज इथे लिहिला आहे, मध्ये मायनस साईन. ओके, हे सॉल्व केलं आहे मी. ही स्टेप सॉल्व केल्यानंतर आपल्याला ही थर्ड टर्म भेटली. थर्ड टर्म ॲड आणि सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर ही स्टेप आपल्याला भेटली. त्यानंतर ती मी आता पुट करतो आहे. ही जी स्टेप आपल्याला भेटली, ही जी टर्म आपल्याला भेटली ती मी काय करणार आहे, आता पुट केली. बघा इथं डिनॉमिनेटरला ती टर्म मी आता इथे पुट केली. आता पुट केल्यानंतर ती सॉल्व करायची. 4 ऐवजी मी ते लिहिलं 2चा स्क्वेअर, ही टर्म ॲज इट इज. त्यानंतर आता इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला अंडर रूट ऑफ a² - x². त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे साइन इनवर्स x. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट a² - x²चा आपल्याकडे इंटिग्रेशन आहे साइन इनवर्स x/a. मग त्याच्यानुसार मी इथं इंटिग्रेशन घेतलं. या स्टेपला त्याचं इंटिग्रेशन घेतलं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर ही जे लिमिट असतं ते आपण ब्रॅकेट करून राईट साईडला लिहितो. त्यानंतर आपला फॉर्म्युला आहे, काय फॉर्म्युला आहे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हा फॉर्म्युला वापरून मी आता सॉल्व करणार आहोत. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे काय करतो आपण, एकदा एक्सच्या जागी अप्पर लिमिट पुट करतो आणि एकदा एक्सच्या जागी लोअर लिमिट पुट करतो. मध्ये काय असतं आपलं, नेहमी मायनसचं साईन. मग इथं मी आता पुट केलं आहे बघा, इथं मी अप्पर लिमिट पुट केलं आहे आणि इथं लोअर लिमिट पुट केलं या स्टेपला. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 2 - 1 आणि अपॉनचा हा डिनॉमिनेटरला 2. ही स्टेप झाली. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला इथं बघा 0 - 1 आणि अपॉनला 2. आता हे सॉल्व करायचं आहे. साइन इनवर्स 1/2 ही स्टेप आपला ॲज इट इज. साइन इनवर्स 1/2, साइन इनवर्स 1/2 आणि हा मायनस होता, हा मायनस आणि हा मायनस काय झाला इथे खाली बघा प्लस झाला आहे. ओके, त्यानंतर साइन इनवर्स 1/2ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे π/6. मग ही सॉल्व झाल्यानंतर फायनल आन्सर आलं माझं π/3. अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.